तराल दुर्घट भव सिंधू जन्मुनिया कुळे वाचे स्मरा राम जन्मुनिया कुळे वाचे स्मरा राम हाचे माझा नेम अहर्निशी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका मने कोटी कुडी ते पुनीत तुका मने कोटी कुडी ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू विठला 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 चरण सरोजम सांद्रमिलंबुलभम जगनित पाणी मंडना मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदधौलहासम विठ्ठलम चिंतया
चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा सद्गुरु दास तुकाजा यांची केली समर्ण होई सकळ विद्येचे अधिकरण त्याची बंधू श्रीचे त्रिगुणचे ते नमस्कार आता काय माझे वाणी मानेल संतासे रंजवो चित्तासे आपुलया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभोज तेजस्फृते प्रदेशं जिदादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह दूर पावन झारो चला श्री मी काळा कुसरी काश्मीरी बोलतो चिन्याती भाविका एका जनाधनी तुमचा दास त्याचे आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू प्रस्तुत स्थल प्रसंगी जगद्गुरु संत श्रेष्ठ देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जाळवणे संसार वैश्वंगन या उक्तीप्रमाणे ज्यांचं असतं जीवन देहू निवासी संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अगदी नामाचं महत्व सांगणारा तसं उपदेश प्रकरण असे म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही अशा दोन्ही असणाऱ्या योगामध्ये असणारा हा अभंग या ठिकाणी आपल्या सेवेकरता निवडलेला आहे अभंगावर सेवा करण्यापूर्वी थोडं परिहार देणं अगत्याचं असतं सालावादाप्रमाणे ही वर्षी मौजे भगवान नगर अगदी वर्ष असणारं 4थं अतिशय थाटामाटामध्ये आपल्या वस्तीला लाजवेल अशी पत्रिका म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही पत्रिका पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की मोठा सप्ताह असेल भरपूर लोकसंख्या असेल गावावर लोकसंख्येच्या तुलनेमध्ये जर पाहिलं अगदी घराची संख्या पण म्हणतो 18च घर आहेत मला 17 ते 18 घर आहेत म्हणजे मी म्हणतोय परिसरामध्ये लाजवेल अशी गोष्ट आपल्या या ठिकाणी असं होऊ लागली म्हणजे इतक्या कमी घरामध्ये एवढं मोठा असणारा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही ऍडजस्ट करतायत म्हणजे खूप महत्वाची असली गोष्ट कुठंतरी परमार्थ तुमच्यामध्ये रुजलावा असं मला काही वावगं ठरणार नाही आणि ज्या हेतून ज्या उद्दिष्टाने मला तुम्ही एवढं करतायत नक्की याचं फल तुम्हाला मिळाल्याशिवाय विठाला विठाला विठाला
श्री संत भगवान बाबा व श्री संत वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अस्तर वर्ष 4 अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा मौजी भगवान नगर रेवकी तालुका गेवरा जिल्हा बीड अगदी सुंदर असताना या ठिकाणी असतं कार्यक्रमाची असं रूपरेषा आहे. पहिल्याच असणाऱ्या दिवसाची सेवा. आज माझ्याकडे फक्त पात्र टाकायचं काम आहे. कोणतं काम आहे? पात्र टाकायचं. उद्यापासून याच्यावर वेगवेगळे पदार्थ येणार आहेत. हा ते सगळ्यांच्या आवडीचे वेगवेगळे असणारे पदार्थ, कुणाचा स्वीट असेल, असे सुंदर असणारे या ठिकाणी पदार्थ येणार आहेत. मला फक्त पात्र टाकायचं काम करायचं. जसे भगवान परमात्मा बुद्धी देईल तसे या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. माऊली महाराज वा, तसे आमच्यावर बोललेले गजानन महाराज, अगदी आमचे चौकदार चोपड्याच्या बडीचे असतील महाराज पुनर्मा बसलेले आहेत. तसेच ज्यांची पेटीवर असतात बोटे, हा सगळ्यात वयोवृद्ध हा बापू वेड 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 कीर्तनाचे असे सुंदर असतात. युट्यूब या ठिकाणी असतात आहे. आधी करून सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ, हा ओळखीच्या आज्या आल्यात बरं का. बरे 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 ते लाजवीला असं कार्यक्रम आहे. असू द्या, थोडेच माणसं असू द्या, पण गर्दी असू द्या महाराज. काय ऐकण्याची आस पाहिजे. थोडे काय असणार, थोडे म्हणतात ते थोडे परी निरे अशातल्या या ठिकाणी असणारं हे सौंदर्य या ठिकाणी असणारं पाहायला भेटतंय. ज्यांची उत्तम प्रकारची साऊंड सिस्टीम, ज्या चोरमलेच ना, चोरमले मंडप रिमकीकर, अगदी सुंदर प्रकारचे असं स्वामी समर्थ वा, त्यांची सुंदर प्रकारची साऊंड सिस्टीम या ठिकाणी असणार आहे. त्यांनाही असणारे धन्यवाद द्यावे तेवढेच कमी आहेत. आधी करून आलेली या कार्यक्रमाकरता आलेली शोभा असलेली दिव्यता या ठिकाणी असणार आहे. म्हणून आज पहिला दिवस माझ्याकडे असणार आलेला आहे. जसं भगवान परमात्मा बुद्धी देईल तशा ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल महाराज या अभंगामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा मांडतायत. सार आणि आसार काय आहे, सार काय आहे, आसार काय आहे, याचा एकंदरीत जर विचार करून जर पाहिलं, माणसाने आसार काढून टाकलं पाहिजे, सार घेतलं पाहिजे. मग सार काय आहे? महाराज सांगतात सारासार विचार करा, उठाउठी विचार करा. सार काय आहे, आसार काय, याचा विचार करा आणि लगेच कामाला लागा. करा उठाउठी म्हणजे लगेच कल करे सो आज करू, आज करू सो अभी कर. करा उठाउठी कशा करता? नामधरा कंठी विठोबाचे. सार असताना ते नाम आहे आणि ते घेण्याकरता मला उठाउठी करा, प्रयत्न करा, लगेच कामाला लागा, असत्याच असताना अर्थ. मग हे नाम कसं आहे महाराज त्या ठिकाणी? महाराज सांगतात त्या नामाचं जर चिंतन केलं, तयाच्या चिंतने निरसेल संकट. नक्कीच त्या चिंतनाने महाराज जे काही तुमच्यावर संकट असेल, काही व्यथा असतील, नक्कीच मला ते अस्तर संकट निघून जाईल. त्या ठिकाणी निरसेल संकटात तराल दुर्घट भव सिंधू. नक्की तुम्ही त्या नामाने तरलेश्वर राहणार नाहीत महाराज. कितीही त्या ठिकाणी दुर्घट प्रकारचा भवसिंधू या शब्दाचा भव म्हणजे महाराज संसार आणि सिंधू म्हणजे समुद्र. मग या भवसागरात जर विचारलं महाराज पाणी किती, सहज उत्तर ऐकायला वाटतं काय सांगावं, काय त्याचं कधी मोजमाप करता येत नाही. अशातला भाग तो असणार आहे.
महाराज सांग कितीही दुर्घट प्रकारचं त्या ठिकाणी समुद्र असू द्या, याच्यातून तरण्याकरता जे शक्ती आहे हे नामस्मृती असलेली शक्ती आहे. आणखी मला सांगा, जन्मून या कुळी वाचे स्मरा राम. एखाद्या कुळामध्ये एखादा असणारा भक्त निर्माण झाला महाराज. काय? एखादा भक्त निर्माण झाला, एखाद साधू होईल, भक्त होईल, नवे नवे जन्मून या कुळी वाचे स्मरा राम. आणि त्याच्या मुखामध्ये जर त्या ठिकाणी मला नामस्मरण असेल, त्याचा नित्य नेम असेल जीवनामध्ये, हाचे माझा नेम अहर्निशी. तुकाराम महाराजांनी सांगितलं, आशा असणाऱ्या भक्ताच्या, आशा असणाऱ्या त्या ठिकाणी साधूच्या, आशा असणाऱ्या देवाच्या जवळच्या महाराज त्या ठिकाणी भक्ताच्या, तुका म्हणे कुटी कुळी ते पुनीत. नक्की त्याच्या कुटी प्रकारच्या कुळी असणाऱ्या पुनीत होतील महाराज. हे सगळं ज्याच्याकडे त्याच्यावर का काय सांगतात, सारा सारा विचार करा, उठ नामधारा कंटिन्यू, नाम घेणारा साधक असा जर निर्माण झाला भाविकांनो, त्याच्या कोटी प्रकारच्या कुळे असणाऱ्या पुनीत होतात. एक नाही, दोन नाही महाराज, एका जन्माचं नाही, दोन जन्माचं नाही, कोटी प्रकारचे असणारे कुळी ते पुणेत नक्कीच महाराज त्या ठिकाणी कुळ्या पवित्र होतील महाराज. असं एका साधकाचं वर्णन आहे महाराज. एका साधकाच्या एवढ्या जर गोष्टी पाहायला भेटल्या, तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत, त्याच्या नक्की 100 असतात, म्हणजे कोटी असणारे कुळे पुनीत होतील बा. भावे गाता घेत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. असा अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल आज सुरुवात असते महाराज. आजचा कीर्तनकार बांधलेला असतो. बांधलेला म्हणजे तुमच्या रुमाला नाही का? नाही, बांधले संप्रदायाचं मला दंड. काय? पहिल्या दिवशी जे कीर्तन होतं, जे होणारं चिंतन होतं, ते नामाचंच होणं गरजेचं. माऊली सांगतात, आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम. रामकृष्ण गोविंद गोपाळा, तो माये माऊली जिव्हेचा जिव्हाळा. सगळ्यामध्ये महाराज मंगल काय असेल? मंगल, मंगल काय असेल? आपण मंगल महाराज साधा आम्ही कुठलंही कार्याचा जर आरंभ करत असो, काय करतो? साधा एखादा पेरणारा माणूस पहा महाराज, नवीनच पेरणारा आज तरी म्हणतो गण्या गण्या म्हणतो का, की आपली पेरणी व्यवस्थित व्हावी, निर्विघ्नपणे म्हणतात ना, निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा, की माझ्या असणाऱ्या या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, अडथळा येऊ नये, हा त्याचा असणारा मुद्दा असतो. आणि गणेश ही देवता असणाऱ्या आरंभीची असणारी देवता आहे. तसं आज असणारा पहिलं कीर्तन म्हणजे असणारा नामाचं चिंतन होणं गरजेचं. या नामाने काय झालं, काय काय केलं. सहज जर पाण्याचा विचार केला, अगदी अभंगाला जुळून जर त्या ठिकाणी मला विचार करण्याचा प्रयत्न केला, आपण सगळ्या गोष्टी करतो महाराज, सगळ्या गोष्टी करतो. पण आजही आपल्याला एक गोष्ट माहित नाही की त्या गोष्टीने असणारं महाराज कुठंतरी कल्याण झालं पाहिजे, कल्याण व्हावं याच्याकरता प्रयत्न नक्कीच असायला पाहिजेत महाराज. पण कल्याण कशात आहे हेच आपण विसरून चाललेलो आहे महाराज. कल्याण कशामध्ये हेच असताना जर आपण विसरत असोल महाराज, तर महाराज सांगतात जेवढं केलं तेवढं फुल केलं.
आज आपण सगळा प्रपंच गोळा करतो महाराज. म्हणतात ना ते महाराज एवढी व्याप्ती आपण वाढवली, एवढी व्याप्ती वाढवली महाराज. पण नेमकं कशा करता व्याप्ती वाढवली, नेमकं काय केलं पाहिजे या ठिकाणी तर येऊन, हे महत्वाचं आहे. सगळा प्रपंच पण वाढू लागलो महाराज. जर थोडस चिंतन पाहिलं, संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आहे, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कीर्तन हे शुद्धीकरणाचं काम करत आहे मला. कीर्तन हे हरिरूप होण्याचं माध्यम आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग, चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप महाराज. त्याच्याशी रेण जुळली पाहिजे महाराज. तर भगवान परमेश्वराशी महाराज जुळलं पाहिजे आपण त्या ठिकाणी. जोपर्यंत महाराज भगवान परमेश्वराशी आपली रेण जुळत नाही महाराज, तो आपण किती प्रपंच वाढवलाय, किती व्याप्ती वाढवली महाराज, हे सगळं शून्य. एका चिंतित विठ्ठल महाराज. आणखी पाहिजे, सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, मनकारी जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. काय नामाला मग त्या ठिकाणी मला महत्व दिलं. पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे, बाप रखमदेवरू साचे. अगदी खरं खरं ते असणारं नाम आहे आणि ते आपलंस केलं पाहिजे. पहा, बोलत तुम्हाला एक आजी महाराज कीर्तनामध्ये सुई सापडीत होत्या. ऐकताय तुम्ही बर का सानप साहेब? कीर्तनामध्ये सुई सापडीत होत्या का म्हणून तिथं लाईट होती. काय पाहतात तुम्ही आजी? सुई सापडली. तुम्ही कुठे हरवली होती? तेवढी घरी हरवली होती. घरी लाईट नाही म्हणे. सापडलं तसं उद्दिष्ट असणार हे मला त्या ठिकाणी आपल्याला समजायला पाहिजे. पण एवढंच मध्ये ठिकाणी जो प्रगट पसार आपण करून ठेवलाय, काय एवढीची अति व्याप्ती अधिक प्रपंच आपण एवढी वाढवली म्हणत. काय याच्यामध्ये महत्वाचं आहे, काय घेतलं पाहिजे, कशाने मग कशामध्ये सार आहे. फलकत तो संसार, फलकत तो संसार, फलकत तो संसार, फलकत तो संसार.
सार. काय म्हणतात महाराज? महाराज सांगतात प्रपंच हा कसा आहे, संसार हा कसा आहे, फलकट आहे, फलकट. टरपला सर काय म्हणले, टरपला सर मग टाकून द्यायला पाहिजे. बापू प्रपंच महाराज सांगतात संसार कसा आहे, फलकट आहे. टरपला सर काय महाराज काय तर बरोबर आहे का? मग का टाकून देत? मोठा प्रश्न आहे माझा या ठिकाणी. आपण म्हणतो पण टाकत नाही. मला सांगा किती टरफल गोळा केले म्हणजे त्यात फल भेटत? फलकटचा संसार येते सार भगवंत. महाराज सार काय असेल? भगवंत असताना हा सार आहे. सार शोधलं पाहिजे. मला सार शोधण्याचा प्रयत्न, ज्याने जीवनाचा सार होईल असं असताना सापडेल पाहिजे. सारासार विचार त्रिगुण असा निर्गुण हे सारा सारासार विचार हरिपाठ सार शोधा. मला त्या ठिकाणी सार सार कशामध्ये? एवढं वाढ म्हणजे सार आहे का? आणखी किती वाढव म्हणजे सार आहे? किती कमाव, किती कमी करावं म्हणजे सार आहे? इथे सार भगवंत. किती कमवलं महाराज याला किंमत नाही. सार काय घेतलं याला किंमत आहे. सार आपलं किती केलं त्याच्याशी किती एक निष्ठा तुम्ही असताना केली, किती जीवनामध्ये सेवा केली महाराज, किती वेळ सेवेकरता दिला. जोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी समजत नाहीत महाराज तोपर्यंत फलकट तो संसार. आपण महाराज साराला शोधल्या सार कधी आपण पाहत नाहीत महाराज. आसार सगळं गोळा करू. म्हणून सार शोधण्याचा प्रयत्न करा. मायबाप सार शोधण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही सार शोधत नाहीत महाराज तोपर्यंत तुमचाही सार होत नाही जीवनाचा. जीवनाचा सार करायचा असेल तर याच्यातून सार शोधलं पाहिजे. हा मुद्दा महत्वाचा. हे बघा माणसं एवढे विचार करतात, एवढे विचार करतात. काही काही माणसं महाराज विचाराने फेल झाले. विचाराने फेल झाले म्हणजे काही 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 चिंता रोग राहिला. चिंता तुम्हाला माहिती आहे का? चिंता आणि चिंता एकच अनुस्वाराचा फरक आहे. चिंता ही पदोपदी माणसाला जाळते आणि चिंता एक बरच जाळते. सांगायचा मुद्दा ही जी चिंता आहे महाराज, चिंता म्हणजे विचारत ना महाराज एक प्रकारचा. चिंता कशामुळे? विचारामुळे. बरोबर आहे. काही काही माणसं महाराज एका आलेच लक्षात म्हणून सांगतो उदाहरण. ते एक उदाहरण कर्कशी संगती अवघीच फजिती महाराज. काय झालं? लग्न झालं मला नवीनच, पण बायको काय काय मनासारखी भेटले. हिने किती चांगलं सांगण्याचा प्रयत्न करावा महाराज, तिने उलटच करा. काय करा? तिने उलटच करा. किती सोयीचं सांगू द्या महाराज, किती चांगला उद्देश करू दे, तिने नाही पटणार. हे तुम्हाला कळत नाही असं सगळं चाललंय म्हणा. किती जरी त्या ठिकाणी मला संस्कार असले नाही तुम्हाला समजत नाही.
पवार. खरंच समजलं नसतं तर? असो, सांगायचा मुद्दा महाराज, किती त्यांनी समजून सांगावं, त्यांनी उलटच वागायचं. त्याचा मंत्र तेवढाच पाठ, किती चांगलं सांगू त्यांनी उलटच वागणार. चिंत त्याच्या पाठीमाग लागली. काय करू, बायको कर कशी नाही, कधी काय करावं, काय करावं, काय केलं म्हणजे. एक दिवशी मित्र भेटला, म्हणजे काय लय तब्येत खालावली, काय मिळे सोरमली महाराज, काय तब्येत कशी होती पहिली, आता कशी गेली. त्यांनी व्यथा सांगितली महाराज मित्राला. काय करावं म्हणजे, पत्नीच खूप कर्कश आहे, अंगीच लागत नाही खाल्ले. काय सांग थोडं. हे बघा, म्हणतात ना, मित्राला सांगितलं दुःख हलकं होतं. बरं का, सांगण्याकरता फक्त मित्रच असतं बरं का. काही गोष्टी त्याची किती दोस्ती असा, ते म्हणे असा असा प्रकार आहे. ते म्हणे सोपं आहे, ते उलट करते ना, त्याचं मंत्र उलट आहे ना. एक काम कर म्हणे, तूच उलट बोलायचं. काय करायचं, तू बोलताना उलट बोलायचं. सुईचं कधीच बोलायचं नाही, सरळ कधी बोलायचं नाही. मग असं उलट. तर नेमकं योग असा, वडील वारले होते, वरिष्ठांच्या जवळ आलं होतं बर का सानप महाराज. अगदी ते म्हणे आता 11 तारखेला, येणाऱ्या 11 तारखेला वडिलाचं श्राद्ध आहे. आपल्याला माणसंच नाही जेव घालायचं, म्हणजे व्यवस्थित विधी नाही करायचे, कुठले ब्राह्मण नाही बोलायचे नाही बरं का. आणि हिचा मंत्र उलटा होता, की म्हणे कम नाही बोलायचे. सगळं अख्खा गाव जेव घालायचं म्हणते. आनंद तसं कमी जास्त नाही, भरपूर करायचे. शेजारच्या गावचे लोक बोलायचे म्हणजे आनंद भरपूर झालं पाहिजे. जमलं ना बापू. मित्राचा खटका बसेला, मित्राने 100% खटका बसेला म्हणले. अगदी व्यवस्थित येतात सांग मला. ती वर्ष त्या ठिकाणी कार्यक्रम झाला, व्यवस्थित पूजन, ब्राह्मणाने भरपूर दक्षिणा वगैरे, अगदी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणे बोलवले महाराज. ते म्हणजे आता खटकाच बसला म्हणले. आता ते बेसुरा लागली बापू, म्हणण्यासारखं व्हायला लागलं महाराज. त्या ठिकाणी आनंद झाला, तब्येत झाली. एक दिवशी असा प्रसंग आला, नदीला पाणी आलं होतं, पाऊस भरपूर झाला. आणि तिकडे तर पहिल्या महिला जायच्या ना म्हणतो पहिला नदीवर, बरोबर आहे का. पहिला पाऊस का भरपूर राहायचा मला. आता ते म्हणे गंगेला पाणी आलंय, अजिबात धुवायला जायचं नाही. ऐकलं का, धुणं अजिबात नदीवर न्यायचं नाही. पत्नीचा उलटाच मंत्र होता ना, कम नाही नेला ना धुणं सगळं. ते म्हणले लांब जाऊ नको, काय पाणी भरपूर आहे, तू वाहून जाशील म्हणे. तू लय आतमध्ये जाऊन, तुम्ही कम नाही जाणार. कडेल धुच आतमध्ये गेले महाराज धुवायला. अरे बुडशील, गेले महाराज. गेले तसं पाण्याचा बघ होता महाराज. आता एक ती शोधण्याकरता हा गेला. हा सुरीत कसं होतं माहिती तुम्हाला, ज्या मार्गाने गेले खाली किती खाली शोधायचं ना तिकडं, तसं नाही, असं वर शोधायला लागला. एक जण पाहिलं म्हणजे काय झालं, कारण पत्नी वाहून गेली म्हणे. तुम्ही पाणी ओघ इकडे ये, इकडे पाणी वाहते, तुम्ही इकडे वरून करते म्हणे. तिचं मंत्र उलट होता. काय होता, ती कधी सोयीचं ऐकत नव्हती, ती उलटच करायची. ती इकडे गेलीच नाही, इकडेच गेली असं.
चिंता नावाचा रोग महाराज, विचार. महाराज म्हणतात सारासार विचार. चिंतेसारखा रोग आहे मला त्या ठिकाणी. ते जास्त कडक चालू म्हणून थोडं म्हणलं उलट कसं आहे, फवारा आणला पाहिजे. लय वेदांत चिंतन सांगितलं ते काय रातचं कीर्तन जमलं नाही, डोक्यावरून गेलं. महाराज बघा, माणूस प्रत्येक जण विचार करतो. महाराज विचारा वाचून न पवेचे समाधान. विचाराच्या ते समाधान असतं महाराज, ते असतं. हे बघा, काही गोष्टी विचार करून बोलल्या पाहिजे. बरं, बोलून विचारात पडा का विचार करून बोलावं? साहेब कसं आहे? हा, विचार करून बोलल्यावर फायदा होतो मला. बोलून पुन्हा विचार पडणे कशा, मग नंतर म्हणतात गाडी गेली निघून हात केला बाबा, तसा विचार करून बोला महाराज, फायदा नक्की होईल. महाराज माणसं विचार करतो. एका माणसाचा विचार तुम्हाला सांगा. आता आले लक्षात, पण सांगतोच महाराज. एक माणसाचा विचार, त्याने 500 रुपयाचं रोप आणलं महाराज, कांद्याचं. काय केलं? कांद्याचं रोप आणलं महाराज. कांद्याचं रोप आणल्याच्या नंतर महाराज त्याने मस्तपैकी, आता सगळे शेतकरी काही वेगळं काही सांगायला काही, मस्त सऱ्या वगैरे पाड्या महाराज, आणि पाणी द्यायला सुरुवात केली. असे वाफे वाफे बनवले महाराज. पहिल्या वाफ्यात पाणी सोडलं महाराज, तो वाफा भरला. परत दुसऱ्या वाफ्यात सोडलं. पहिल्या वाफ्यात कांदे लावायला सुरुवात केली. पहिल्याच वळीला, पहिल्याच स्त्रीला कांदे लावत असताना विचार सुरू झाला. समनकर महाराज पारेकर महाराज पहिल्याच वळीमध्ये त्या सरीमध्ये कांदे लावत असताना विचार सुरू झाला. ते म्हणजे सगळं ऐश्वर म्हणले. काय सगळं ऐश्वर? मुलगी उपवर झाली म्हणले. आता तिचा विचार तिचा विचार सुरू झाला, म्हणजे तिचं लग्न करायचं म्हणे आपल्याला. 500 रुपयाचं रूप आणलेलं आहे. कांदे लावून विचार सुरू झाला. पहिल्याच वेळीमध्ये महाराज विचार सुरू झाला, ताई उपवर झाली, तिचं लग्न लावून टाकायचं म्हणे मामाच्या मुलाबरोबर. लावलं ना विचार महाराज, लग्न लागलं त्या ठिकाणी महाराज. परत दुसऱ्या वेळी कांदे लावू लागला, मग ते रोप लावू लागला. परत विचार सुरू झाला, म्हणे आता आपला मुलगा मोठा झालेला आहे, त्याचंही बघू. त्याचंही लग्न केलं महाराज. तिसऱ्या वेळी परत कांदे लावू लागला महाराज त्या सरीला. परत विचार सुरू झाला, म्हणे आता काय दीदीचं लग्न झालंय, भैयाचं लग्न झालंय महाराज. आता म्हणजे काय करू, सुंदर प्रकारचं घर बांधू म्हणजे. बांधलं घर. चौथ्या वेळेला परत कांदे लावू लागला महाराज. परत विचार सुरू झाला, म्हणजे आता ताईचं लग्न झालंय, भैयाचं लग्न झालंय, घरही बांधलंय, म्हणजे आता सुंदरपैकी गाडी घेऊ म्हणले चोरमले महाराज. घेतली ना गाडी. आता पुढचा विचार नाही सांगत तुम्हाला. तुम्ही का देखील जरी विचारलंच नाही. हा भादरचे लावायला गेलताना कांदे रोप लावायला गेलताना पुन्हा काढायलाच गेला 3 महिन्याच्या नंतर. कांदे किती झाले सांगू का? कांदे झाले 5 गोणे गजानन महाराज. त्याच्यामध्ये 4 चिंगळ्याचे. मला मुद्दा सांगायचा महाराज, त्या कांद्याच्या रोप
ह्याची करावा विचार, क्षणोक्षणी ह्याची करावा विचार. कशाचा? तरावया पार भव सिंधू, तरण्याचा विचार करा महाराज, सार शोधण्याचा विचार करा. कधी कल्याण होईल वा. कोणतं कल्याण? सार रूपी आपण गेलं की कल्याण झालं मला. सार जीवनाचं सार ज्याच्यामध्ये आहे, त्याला शोधलं ना महाराज, नक्कीच सार व्हायला काहीच वेळ लागत नाही. क्षणोक्षणी हाची करावा विचार. महाराज आपण किती वेळ व्यर्थ घालतो, किती वेळ व्यर्थ घालतो महाराज. तर वेळेला किंमत आहे महाराज. ज्या त्या वेळेमध्ये जे ते काम व्हायलाच पाहिजे. आपण महाराज लवकर आपल्याला कळतं, पण कधी कळतं माहितीये का? फार उशिरा. मग काय सांगू देवा, उशिरा कळाले. कधी? पश्चाताप झाल्यावर. आहे त्यावेळेत आपण कधी बघत नाहीत, मला विचार करत. मला सांगा, परमार्थ हा तरुणा भाग्यवंत नटी हरे कीर्तना तरुण माणसाचा. तरुण अवस्थेमध्ये परमार्थ करणं गरजेचं आहे. का? सगळे इंद्रिय सगळे व्यवस्थित असतात महाराज. व्यवस्थित मुखाला नाम येतं, पाहता येतं महाराज. अगदी तीर्थयात्रा करण्याकरता पाही अगदी व्यवस्थित असतं. जवळ सकल सीधे आहे, हात चालावया पाये, तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाये चुकून सकळ शुद्ध आहे, हात चालावया पाहे, तव तू आपले स्वहित पाये, तीर्थयात्रे जाये चुकून. जोपर्यंत सशक्त आहेत मला, जोपर्यंत सगळं व्यवस्थित आहे मला, सुंदर ऐकता येतंय, कान पाहता येतंय. खरं सांगा महाराज, अशा वेळी जप म्हणा, चला ना महाराज, सप्ताह सुरू झाला, चला कीर्तनाला. ते का आमचं काम आहे का? कोणाचं आहे? आता म्हाताऱ्या माणसाचं काम आहे. सहज मग रूप झाली त्यात. म्हाताऱ्या माणसाला तुम्ही सांगा, ही गोष्ट ऐकू दिसत नाही, बरोबर आहे का नाही? जर ते महाराज म्हणले विठ्ठला विठ्ठला म्हणतो, इथला होईल का नामस्मरण? जवळ सकट शुद्ध आहे, हात चालावया पाय, तो तू आपले सोहित पाय, तीर्थयात्रे जाये चुकू नको. पाय तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाच माझा नेम हरणिसी. देवा माझे मान लाग तुझे पाय, संसार व्यसनी पडोने दी. देवा माझे मान लाग तुझे पाय. मी म्हणतोय, मन एक अशी गोष्ट आहे. मन एक शरीरातला एक मन नावाचा तो इंद्रिय महाराज, इतका अवघड, इतका अवघड आहे. शास्त्र सांगतंय, म्हणतात ना, चंचल ही मन कृष्ण, प्रमाते बलव दृढ. मन हे विचित्र आहे महाराज. मनाला माकडाची उपमा दिली महाराज एक ठिकाणी. बहु चंचल चपल बहु
चंचल चपल बहु चंचल चपल बहु चंचल चपल बहु चंचल चपल चंचल चपल बहु 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 चंचल चपल कहीं कान लगे मेरा कहीं कान लगे मेरा बहु चंचल चपल बहु चंचल चपल बहु चंचल चपल बहु बहुचंचल चपळ त्याच्यासारखं विवेक कोणाचाच नाही मला. त्याच्या वेगा पुढं रॉकेट किती बोलत रॉकेट ती फेली मला. जाता येता नलगी वेळ असा मनाचा विषय मला. म्हणून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी मध्ये तू म्हणे हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी आता कुठे धावे मन तुमचे चरण देख दिया तुमचे चरण देख दिया आता कोठे धावे मन मन कितीतरी मन त्या ठिकाणी मनाविषयी त्या ठिकाणी माझे मनीचे आवडी पंढरपुरा नेला गुडी पांडुरंगी मन रंगले मन एकाग्र करण्याकरता हा सकल इंद्रिय मन हे प्रधान ते करी चिंतन विठोबाची त्या मनाला मला इकडे ओळखलं ना महाराज. हा नक्की परमार्थ सफल झाल्याशिवाय देव आपला सोन्याकरता वेळ लागला ना त्या ठिकाणी. फक्त चंचल असतं मन ही एकाग्र सगळे प्रयत्न मला त्याच्या करता काही साधन आहेत महाराज. फक्त मन एकाग्र करण्याकरताच. जो पण एका रेषेत मन येत नाही महाराज. मन ताब्यात ठेवणं एवढं सोपं नाही. तर सगळे प्रयत्न असतात मना करता. असो हे मन त्या ठिकाणी जर आपलंसं केलं महाराज त्या ठिकाणी मन जर ताब्यात ठेवलं उचित जर केलं त्या ठिकाणी जे योग्य ते जर केलं फायदा नक्कीच मिळणार मला त्या ठिकाणी. मी बोलत होतो की असणाऱ्या जेवढं काही मला जवळ हे सकळ शुद्ध आहे ज्या अवस्थेमध्ये तुम्ही हे सगळ्या गोष्टी करता येतात त्या म्हातारपणी नाही होऊ शकत मला. का परमार्था म्हातारपण नाही होऊ शकत. मज नाही हात पा तोपर्यंत नक्की सावध व्हा महाराज. सावध होनी भजने रागा देव करा कैवारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो मल्हारीची वारी खंडोबाची वारी खंडोबाची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी
जास्त म्हणले राग असो सावध झालं पाहिजे मला सावध झालं पाहिजे सावध झालो हरीच्या आलो जागेला हरीच्या आलो जागेला आज ते वैष्णवाचे भार जे जयकार करत तसे सावध झाले पाहिजे मला सावध होऊन परमार्थ करा मला बेसावधपणी काही होणार नाही मला नक्की का घातल्याशिवाय राहणार नाही मला बेसावध राहाल नक्की काळ आल्याशिवाय राहणार नाही मला जर सावध असाल महाराज नामाबद्दल सावध राहा सार शोधण्याकरता सावध राहा महाराज आणि सार काय आसार काय शाश्वत काय नाशवंत काय हे जोपर्यंत महाराज कळत नाही महाराज तो पण आपलं जीवन हे व्यर्थ आहे महाराज भेटूनही फायदा नाही अनमोल प्रकारचं जीवन हे महाराज मिळालंय आपल्याला शीत झालं पाहिजे काय झालं पाहिजे चीज केलं पाहिजे महाराज जीवनाचं सोनं केलं संधी म्हणतात ना बरवी ही वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी हरीच्या नामे साह्य झाली बुद्धी हरीच्या नामे सोपं समजलं पाहिजे ही एक वेळ दिली मला एक चान्स दिला तुम्हाला हा जाऊ द्या माणसाचा जन्म तुम्हाला घालतो नेमकं तुम्ही काय काय करता किती गोळा करता हा म्हणून महाराज सार शोधण्याचा नक्की प्रयत्न करा महाराज आणि तेच असणार अभंगामध्ये प्रथम चरण महाराज सारा सार विचार सारा सार विचार सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठो
नामधरा कंठी. नक्कीच मला त्या ठिकाणी सार शोधण्याचा प्रयत्न करा. सार विचार, सार काय आणि आसार काय, आसार नक्की टाकून द्या महाराज. तसं केळ जर आपण सोललं तर कात्र टाकून द्यावर मधला मुगूस असणार खाण्याचा. पेढा पेढा सारच ना महाराज. मग शेंगा मधला जो शेंगदाणा आहे महाराज तो सार आहे. फलकट टरपल हे आसार आहे महाराज. तसं सार त्या ठिकाणी आसार भगवंत आहे महाराज. इथे सार भगवंत, बाकी सगळं आसार आहे महाराज. हेरती मायकी दुःखाची जनेती, नाही आधी अंती अवसान. आपुला तू एक देव करून घ्यावा, ते देवीन जीवा सुख. पण महाराज सार शोधण्याचा प्रयत्न करा. सार शोधलं जीवनाचं सार झाल्याशिवाय राहणार. खऱ्या अर्थाने महाराज आपलं जीवन त्या ठिकाणी फलित झालं वा. जन्माचं सार्थक कवाय माहिती का? तो का म्हणे जन्म विठ्ठलचे एक देखलिया, विठ्ठलचे एक देखलिया, विठ्ठलचे एक देखलिया, विठ्ठलचे एक देखलिया. तुका म्हणे जन्मा जय हो. जन्म आल्याचे सार्थक. मला सार्थक कवाय विठ्ठलची एक देखलिया. जोपर्यंत महाराज भगवंत आपलासा करत नाही, जोपर्यंत त्याला ओळखत नाहीत महाराज, तोपर्यंत आपलं सगळं व्यर्थ व्हा. जन्मून काहीच फायदा नाही. म्हणजे तू मुदल गमाविले बर का. मुदलामध्ये पडे तोटा, आईसा खोटा. मुदलात घाटा नाही पाहिजे. सार्थक झालं तर नक्कीच आपला देह कारणे लागला वा. देव आपलासा केला नक्कीच खरं वर्म असतात मला त्या ठिकाणी मला सापडलं वा. म्हणून जीवनाचं सोनं करा मला. हे बघा येत आपण बघतो कोणाच्या प्रॉपर्टी किती असेल भानगडी, किती गोळा केलं, याला किंमत. देव किती आपलासा केला. जोपर्यंत देव आपलासा करत नाहीत महाराज, तो पण खऱ्या प्रॉपर्टीची किंमतच कळत नाही. खरी प्रॉपर्टी ती आहे. म्हणून सारासार विचार करा उठा उठी, लांब धरा कंठी विठोबाची. आणि महाराज म्हणतात ठीक आहे महाराज तुमचं आम्ही ऐकलो, काय तुम्ही जसं सांगता तसं वागण्याचा प्रयत्न केला, आम्ही तसं करण्याचा प्रयत्न केला. काही सांगते तुकोबा आहे म्हणजे महाराज तुम्ही एवढं सांगता विचार करायला. ठीक आहे सारा आम्ही शोधलो बा. काय तुमच्या म्हणण्यानुसार सारं आपलंसं केलं, ते नाम आपली कंठामध्ये धारण केलं, पण या नामाने काय होईल. अभंगाच्या दुसऱ्या दयाच्या चिंतने निरसेल संकट, दयाच्या चिंतने निरसेल संकट, दयाच्या चिंतने निरसेल संकट,
घेतल्याच्या नंतर त्या नामाने काय होईल महाराज? नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा. नामाने काय झालं महाराज? नाम हे साराचेही सार बर का. भवसिंधू उतरे पार. महाराज सांगतात की या असणाऱ्या नामाच्या चिंतनाने कितीही संकट येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या. तर काय करा त्या संकट काळामध्ये? मला सांगा, आपल्या सगळ्याला उदाहरण माहिती आहे महाराज. भक्त प्रल्हादजी किती संकट आलं प्रल्हादावर. कुठं त्यांना असताना त्या तळलेल्या असताना त्या कढईमध्ये टाकावं. पाहिलं असेल त्या मालिकेमध्ये. कुठं त्या कड्यावरून वरी खाली टाकावं. कड्यावर टाकले वाचल का? तळलेल्या कढईमध्ये टाकावे वाचल का महाराज? शक्ती त्या देवाची, शक्ती त्या नामाची. काय होत महाराज? ज्या शाळेमध्ये टाकलं तिथं मास्तरचं ऐकाव ना, मास्तरला शिकाव. जे उचित आहे ते शिकायला काही हरकत नाही महाराज. जे कुठंतरी महाराज त्या ठिकाणी वेगळं वाटतंय वा. आता हिरण्यकश्यपूचं ते काय म्हणतात ते कुळच त्या ठिकाणी अवघड. त्या राज्यामध्ये तुम्ही माझंच नाव, मीच देव आहे, मीच देव आहे, माझंच नाव घेतलं पाहिजे. आणि भक्त प्रल्हादजी महाराज देवाच्या अंश होते. ते म्हणजे हे कदापि होऊ शकणार नाही. जरी सूर्यप्रकाश समोर असेल महाराज, पण याच्या पाठीमागे कुणाच तरी असणारी काय, कुणाच तरी आधार आहे महाराज. म्या बोलविल्या विदू बोलून, म्या चालविल्या सूर्यो चाली, म्या हलविल्या प्राणू हाली, जो जगाते चाली. कुणीतरी चालवणार आहे. फक्त प्रल्हादजीने हे समजलं महाराज. म्हणजे नाही नाही, तुमचं नाव मी घेऊच शकत नाही. का? जरी पिता असतील, वडील असतील, आणि तुम्ही जर स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करता, मीच देव असं म्हणत असाल, कदापि मी खपवून घेणार नाही महाराज. त्या मास्तरला करंट लागला. मास्तर त्यांच्या बरोबर नारायण मुलं तर नारायण नारायण म्हणतच होते, मला पण मास्तरही नारायण नारायण म्हणत होता. आखा तिकडे गजर चालायचा. काय 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 चाललंय शाळेत? आता ते हिरण्यकश्यपाचा मुलगा कोणी काही आवाज काढील का मला? काय म्हणावं? साडी तरी कशी करावं? यांच्या मोजा असं कसं सांगा असं म्हणता येईल महाराज. पण कशाचं काय पाहिलं नेमकं महाराज? तू सगळा पराक्रम हा. मग तिथं म्हणजे अनेक प्रकारचे संकट त्या ठिकाणी महाराज त्या भक्त प्रल्हादजीवर आले. मला मुद्दा सांगायचा आहे. तयाच्या चिंतने निरसेल संकट. एक निष्ठ महाराज त्या ठिकाणी सेवा करा महाराज. एक निष्ठ भावने तरी चिंतन करत राहा महाराज. कितीही संकट येऊ द्या महाराज, सगळे नाही शेवतील महाराज. होय भक्ती केला तैसा पुरवी बरवी देई ठाण. पूर्वी धरवी देई ठाण, पुरवी बरवी देई ठाण. होय
धरावे ते इच्छा. महाराज फक्त त्याची भक्ती हे केली पाहिजे महाराज, ती मनातून केली पाहिजे. आणि अंतकतून मला सेवा असेल, अंतकतून वरी वरी नाही महाराज. वरी म्हणजे काय, फक्त इथून वर असं नाही, पिंपली देठापासून अंतराची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाही जोडी भावाची. इथून पाहिजे का कळवा येणार नाही मला. सेवाही मनातून नसली पाहिजे. असो महाराज सत्तायाच्या चिंतने निरसेल संकट. किती आतापर्यंत लोक किती भक्तावर संकट आले मला. पहा ते अभंग 13 चरणाचा अभंग आहे मला. वचनीचे काही निने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखवण्या. दासीपुत्र कन्या विदुराच्या भक्ष दैत्या घरी रक्षे प्रल्हादासी. चर्मरंगू लागे रोहिदासा संगे. कबीराची मागे श्रीदेवीने सज्जन कसा विकू लागे. मास माळ्या सावत्यास नरहरी सोनारा घडू. चिमुकलीच जनाबाई मला त्या ठिकाणी जण जात्यावर दळते. देवसाह्य झाला मला त्या ठिकाणी. देवाने असं त्या कुत्याला धरावं आणि मला थोडी वैरण टाकावी, म्हणजे ते धान्य टाकावं, टाळावं. काय अधिकार असेल महाराज, काय भक्ती असेल ती, काय भक्ती असेल महाराज. पाहिले एक माणसाला अंगावर शहारे पडतो. काय असं ते कुठं ना आपण कुठं. त्या गोष्टी कळून घेण्यासारख्या. जोपर्यंत ह्या गोष्टी कळत नाही महाराज, मुरलं पाहिजे महाराज, मुरलं पाहिजे. काय झालं पाहिजे, मुरलं पाहिजे, म्हणजे कळून घेतलं पाहिजे. जोपर्यंत या गोष्टी कळत नाही महाराज, हे आपलं चाललंय तोपर्यंत नाही महाराज. तयाच्या चिंतने निरसेल अनेकाचं संकट घालवणार भगवान परमात्मा. आपलं काय घालू शकत नाही. आपण त्या पद्धतीने महाराज सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने तशी सेवा केली नाही केली महाराज का त्यांना येणार नाही. देवभावाचा भुकेला, देवभावाचा भुकेला महाराज हाच दुष्काळ तयाला. भावाने मला त्या ठिकाणी सेवा झाली पाहिजे, मला साधना झाली पाहिजे. का दिवसाही होत नाही आपली सेवा अंतकातून नाहीच ना महाराज. आपण महाराज आम्ही एवढं रात्र दिवस भजन करतो महाराज, तरी मिठाला मिठणं पिठाला पिठणं. बरोबर आहे का. आपली सेवा सगळी वरीवर आहे. काय सेवा ही वरवर आहे. सेवा वरवर नाही पाहिजे, अंतकरण पाहिजे महाराज. अंतकरण सेवा असेल महाराज, देव आपलं व्हायला वेळ लागत नाही महाराज. तयाच्या चिंतने निरसेल संकट, कराल दुर्गट भव सिंधू. आजही आपण महाराज काही जर संकट आलं तर आपण कसं काय करावं असं कधी विचार करत नाही. नामस्मरण करा, जे होईल ते होईल. का नामस्मरण बळ नामस्मरण म्हणतात ना. मुखी नाम हाती मोक्ष, आईशी साक्ष बहुतांची. वैष्णवाचा माल खरा, तुर तुरा वस्तुस. भस्मदंड नलगे पाठी. असो अशा प्रकारची मला त्या ठिकाणी साधना असली पाहिजे. किती संकट असू द्या महाराज, आपल्याला माहिती आहे महाराज त्या ठिकाणी पतित पावन साचे, पतितांना पावन करणारा तो आहे. वाल्या कोळी सुंदर सगळ्याला माहिती आहे. रामायणातला असणारा वाल्या कोळी आज कोण झाला तो, महर्षी झाला महाराज, वाल्मिक ऋषी झाला.
प्रतिमत त्या ठिकाणी नाम घेतलं तर होत असेल, आपण का करू नये, आपण हे का कल्याण करून घेऊ नये महाराज. केले रामायण जगन यंत्र भगवान परमात्मा जन्माला येण्याच्या अगोदर रामायण तयार होतंय आणि त्याप्रमाणे एवढंच नाही वागावं लागतंय. वरतून दाविन नामा म्हणे वाली याची कीर्ती वाढली गहन केले रामायण राम. हा अधिकार मला त्या ठिकाणी नाम घेतल्याच्या नंतर होतोय. एवढी नामाची शक्ती त्या ठिकाणी. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवशंभू. ते निंदनीय ते अनिंद्य ते वंद्य केले महाराज. आता वाल्यामुळे किती निंदनीय प्रकारचं कार्य होत त्याच महाराज, पण आज तो जगताला वंद्य झाला. कशी शक्ती? नामाची शक्ती. निंदतेही त्याने वंद्य केले. असो अनेक असणाऱ्या भक्ताचं महाराज देवाने असं त्या ठिकाणी कल्याण केलं. अनेकाला सहाय्य झाला महाराज. आपल्याला सहाय्य करून घ्यायचं असेल तर आपणही सेवा करणं गरजेचं आहे. आपणही ते असणारं शस्त्र हातामध्ये घेतलं पाहिजे. महाराज बोलन तुम्हाला मला त्या ठिकाणी तयाच्या चिंतने निरसेल संकट. अनेकावर संकट आले मला देव निवारण केले मला त्या ठिकाणी. आणि संकट निवारण केलं नसतं देवाला देव कोण म्हणलं असतं. ज्या अनेकाचे संकट निवारण होतात आपण काय करू नये हा विचार केला पाहिजे महाराज. हा विचार करणं गरजेचं आहे. एवढंच नाही महाराज, आणखी तुकोबराय सांगू लागले महाराज. जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम. एखादा साधक महाराज प्रल्हाद रूपी महाराज एखादा साधक जगत त्या ठिकाणी जर कुळामध्ये निर्माण झाला, त्याच्या एखादा साधू झाला महाराज, एखादा धर्मवेत्ता झाला, धर्माचा प्रचार करणारा निघाला महाराज, नक्कीच महाराज सांगतात जन्मोनिया कोळी वाचे स्मरा राम. हे दृश्य जर तुम्ही एखाद्या ठिकाणी पाहत असाल, एखाद्या कुळामध्ये एखादा साधक निर्माण होत असेल, त्याच्या अंगी हे लक्षण असतील, हाच माझा नियम अहर्निशे. आजही आपल्याकडून नियम होत नाही महाराज. बाबली सांगतात नित्य नियम आम्ही तो नित्य आपण करू शकत नाही महाराज. हा आमचा हरिपाठ दररोज चालतो. काय होतो आमचा हरिपाठ दररोज. एखाद्याची अडचण आल्या नाही ना होत बापू, उगत म्हणले नाही भाऊ. नित्य नियम करणारा प्राणी महाराज पाहण्याकरता दुर्लभ. पण इथं असा साधक आहे मला तुकोबराच्या जीवनामध्ये. हाच माझा नियम अहर्निशी. अहर्निशी ज्याच्या ठिकाणी हा नियम आहे. एकादशी करणं, तुळशीची माळ घालणं, त्या ठिकाणी नामस्मरण करणं. असा कोणी असं धर्मवेत्ता एका ठिकाणी पाहायला भेटला तर महाराज सांगतात बाबा हो जन्मोनिया कोळी वाचे स्मरा राम. हाच माझा नियम अहर्निशी. एवढी जी लक्षणं ज्याच्या ठिकाणी असतील त्याच्या असणाऱ्या कोटी प्रकारच्या कुळ्या त्या ठिकाणी पुनीत होतात. अभंगाच्या शेवट तुका म्हणे कोटी कुळी पुनीता. 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 तुका म्हणे कोटी कुळी पुनीता.
पुनीता तुका म्हणे कोणी होणे पुनीता भगगात गीता विठोबाचे भगगात गीता तयाचा चिंतार निर्जरा संगात तयाचा चिंतार निर्जरा संगात दयाचा चिंतन निर्जला संतोष कराल दुर्घट कराल दुर्घट दुर्घट
का म्हणे कोटी कुळी ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तरा दुर्घट भव सिंधू. अतिशय कसा वेळ गेला काय मला असे गाणारे वाजले नसतात मला काय हो रातभर का संगत महाराज नाही भेटत त्यात पण आमच्याकडे जास्त सहसा पहिला दिवस असतो इथं नाही बरं का असो. आणि पहिल्या दिवशी कसं असतं त्याचा शब्द घेते महाराज जुळाजुळ करून लय अवघड जुळून घेऊस तर अवघड आहे महाराज. टाळकरी बोलण्याची ती आज लोक आले पाहिजे पकवादे आले पाहिजे सिस्टीम मला सगळ्या गोष्टी असतात महाराज. आनंद झाले पाहिजे महाराज आला पाहिजे बरोबर आहे की नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जुळाजुळ करण्याकरता मला चालू असतात. म्हणून आज पहिला दिवस मोठ्या आनंदामध्ये असं पार पडला. भगवान पर्वत जशी बुद्धी दिली तशी बोलण्याचा प्रयत्न केला. नक्की अभंगाचा अर्थ असाच आहे असं काही माझं म्हणणं नाही. खूप गाडी अभ्यास जगतामध्ये एका चरणावर महाराज 4 महिने बोलणारे साधक आजही भक्ती मंडळी आजही या ठिकाणी प्रचवर आहेत. म्हणून झालेली असणारी सेवा भगवान बाबा वामन भाऊ यांच्या चरणी समर्पित करून तुम्हा सर्व स्वतःच्या मायबापांच्या चरणी समर्पण करून परमपूज्य गुरुवर्य गोविंद महाराज पंचवटी संस्थान दत्त मंदिर लोखम असला यांच्या स्तरी सेवेचं फळ म्हणून नक्की या ठिकाणी सर अर्पण करेल. जेवढे काही वाईट परिषद शब्द आपल्या कर्णात पडले असतील माझ्या बुद्धीचा दोष समजून पुन्हा मला कधी परत करा. नक्की योग आला तर आल्यानंतर सुद्धा शिव राहणार नाही महाराज. विठोबा रखुमार विठोबा रखुमार विठोबा हरी विठ्ठल जय जय विठ्ठल गोरी रे गुरुवी देवा पुढे उत्तर क्षमा करा क्षमा पैकी करा क्षमा